भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटिक्स. आता भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पॉलिटिक्समध्ये विचार करताना पाठिंबाचा जो काय तास आहे, त्या पाठिंबाच्या तासाला संविधान निर्मिती आणि वैशिष्ट्य हा भाग बघितला आहे. आणि त्यावर आपण बघत असताना वन लाईनर जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण बघितलेत. आता MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. या अगोदरच्या MPSCच्या परीक्षेमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत या टॉपिकवर, संविधान निर्मिती आणि वैशिष्ट्ये, तर ते प्रश्न जे प्रश्न आपल्याला आज पाहायचे आहेत. तर चालू करूया आपण संविधान निर्मिती व वैशिष्ट्ये, MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रश्न पहिला, इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? STI पूर्व परीक्षा 2011 साली हा प्रश्न विचारलेला होता. इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 चक्रवर्ती राजगोपालचारी, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 कन्हैयालाल मुंशी. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तर कधी? तर 11 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946ला कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. जी पहिली सभा झाली 9 डिसेंबर 1946ला, तर त्या पहिल्या सभेमध्ये अध्यक्ष कोण होते? तात्पुरत्या स्वरूपाचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून निवड कोणाची करण्यात आली? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर त्यापुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीत कोण खरा प्रमुख असतो? संसदीय जे काय पद्धत आहे, तर त्या संसदीय पद्धतीमध्ये खरा प्रमुख म्हणजे काय? तर ज्याला आपण काय म्हणतोय? वास्तववादी प्रमुख. नामधारी प्रमुख आणि वास्तववादी प्रमुख ह्या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. तर भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीमध्ये कोण खरा प्रमुख असतो? असिस्टंट मुख्य 2011 साली हा प्रश्न विचारलेला होता मुख्य परीक्षेसाठी. त्यासाठी पर्याय आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्रिमंडळ का यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे तर पंतप्रधान. योग्य उत्तर आहे पंतप्रधान. पंतप्रधान हे काय असणार आहेत? खरा प्रमुख म्हणजे काय? तर वास्तववादी प्रमुख. म्हणजे वास्तव सत्ता जी आहे ती वास्तव सत्ता कोणाकडे असणार आहे? पंतप्रधानाकडे असणार आहे. आणि नामधारी प्रमुख कोण असतील? तर राष्ट्रपती असतील. आणि राज्याचा आपण ज्यावेळी विचार करतोय राज्यशासनाचा, तर त्या राज्यशासनामध्ये खरा प्रमुख जो आहे तो कोण असणार आहे? मुख्यमंत्री हा असणार आहे. तर ह्याचं उत्तर असेल पंतप्रधान. भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या संसदीय पद्धतीमध्ये कोण खरा प्रमुख असतो? खरा प्रमुख म्हणजे वास्तववादी प्रमुख, तर तो असणार आहे पंतप्रधान. हा खरा प्रमुख किंवा वास्तववादी प्रमुख जो आहे तो असणार आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. टिंबटिंब हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. असिस्टंट पूर्व परीक्षा 2011ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या ठिकाणी देखील पर्याय दिलेले आहेत. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 वल्लभभाई पटेल, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि 4 आहेत पंडित नेहरू. आणि भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. म्हणजे 2 वेळा प्रश्न आलेला आहे. वरती जो आहे तोच STA पूर्व परीक्षेसाठी देखील प्रश्न आलेला होता. आणि असिस्टंट पूर्व परीक्षेसाठी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण जर केला तर मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर आता त्यापुढचा प्रश्न चौथा, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले? मी पहिली बैठक जी आहे ती पहिली बैठक कधी झाली? तर पहिली बैठक होत असताना 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली, 9 डिसेंबर 1946. तर त्या पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. फ्रान्सची जी काही पद्धत आहे त्या फ्रान्सच्या पद्धतीचं अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य असलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. आणि सच्चिदानंद सिन्हा यांच्या अनारोग्य किंवा आरोग्याच्या तक्रारीमुळे दुपारनंतर ते त्या ठिकाणी त्या सभेसाठी किंवा हजर राहू शकले नाहीत. तर त्यासाठी उपाध्यक्ष म्हणून कुणाला मनोनीत केलेलं होतं? तर त्यासाठी पर्याय आहेत के संथानम, अबुल कलाम आझाद, जॉन मथाई आणि फ्रँक अँथनी. तर याचं उत्तर काय असेल? फ्रँक अँथनी हे याचं उत्तर आहे, फ्रँक अँथनी.
म्हणजे पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा कोणाला मनोनीत करण्यात आले? त्याचं उत्तर आहे फ्रँक अंथनी. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2011ला विचारलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर त्या पुढचा आहे 5वा प्रश्न. भारतीय राज्यघटना टिंब रोजी स्वीकारण्यात आली. भारतीय राज्यघटना जी आहे ही कधी स्वीकारण्यात आली? त्यासाठी पर्याय आहे 26 नोव्हेंबर 1949, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1949 आणि 10 नोव्हेंबर 1949. बा 4 पर्याय दिलेत. भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत करण्यात आली होती? तर भारतीय राज्यघटना जी आहे ही स्वीकृत केलेली आहे 26 नोव्हेंबर 1949ला. आणि प्रत्यक्षामध्ये अंमल जो काय सुरू झाला हा कधी सुरू झालेला होता? 26 जानेवारी 1950ला अंमल सुरू झाला. पण ह्याचं उत्तर काय असेल? 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही जी काय राज्यघटना आहे ती राज्यघटना काय केली? स्वीकृत करण्यात आली. आणि प्रत्यक्षात अंमल जो सुरू झाला तो सुरू झाला 26 जानेवारी 1950ला. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 6वा प्रश्न आहे. भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? भारतीय घटना समिती जी आहे तर त्या भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन जे आहे हे केव्हा झाले? तर त्यासाठी पर्याय आहेत 18 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 का 15 ऑगस्ट 1947. बघा घटना समितीच्या ज्या निवडणुका ज्या आहेत ते जुलै ऑगस्ट 1946 मध्ये पार पडल्या. आणि पहिली जी काही सभा झाली ही पहिली सभा झाली 9 डिसेंबर 1946ला. कधी झाली सभा? तर 9 डिसेंबर 1946 पहिली जी काही सभा झाली ती सभा झाली 9 डिसेंबर 1946ला. पहिली जी काही सभा आहे ही सभा झाली 9 डिसेंबर 1946. याचं उत्तर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 साली हा प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न आहे 7वा. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीची सदस्य नव्हती? मसुदा समितीचा आपण जर विचार केला तर मसुदा समितीमध्ये एकूण जे काही सदस्य होते ते 7 सदस्य होते. ते सदस्य आपल्याला माहिती आहेत. डॉक्टर के.एम. मुन्शी सदस्य होते. किंवा पर्याय अगोदर बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर के.एम. मुन्शी, पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू, पर्याय क्रमांक 3 एन. गोपालस्वामी अय्यंगार आणि पर्याय क्रमांक 4 डी.पी. खैतान. तर डॉक्टर के.एम. मुन्शी संविधानच्या मसुदा समितीचे सदस्य होते का? तर होते. पंडित नेहरू जे आहेत हे पंडित नेहरू हे जे सदस्य जे आहे ते सदस्य नव्हते. म्हणजे याचं उत्तर काय असेल? पंडित नेहरू. बघा डॉक्टर के.एम. मुन्शी सदस्य होते, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डी.पी. खैतान. आपण थोडक्यामध्ये जर 7 सदस्यांचा आपण जर विचार केला तर ते 7 सदस्य कोण कोण होते? एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. त्यानंतर एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर के.एम. मुन्शी, एन. माधवराव आणि टी.टी. कृष्णामाचारी. इथं डी.पी. खैतान जे आहे हे डी.पी. खैतान यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर टी.टी. कृष्णामाचारी आले होते. म्हणजे जी मूळ संविधानची मसुदा समिती जी होती त्या मसुदा समितीमध्ये यांचा देखील समावेश होता. याचं उत्तर काय असेल? पंडित नेहरू जे आहेत हे या मसुदा समितीचे सदस्य नव्हते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित नेहरू. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 8वा. भारतीय संविधान तयार करणारी सभा किंवा भारतीय संविधान तयार करणारी संविधान सभा टिंब निर्माण झाली. म्हणजे कशाद्वारे ही जी काही संविधान सभा आहे ती निर्माण झाली? आणि त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1946ला कॅबिनेट मिशन प्लॅन, पर्याय क्रमांक 2 1947चा भारत स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये, पर्याय क्रमांक 3 हंगामी सरकारच्या ठरावाद्वारे आणि पर्याय क्रमांक 4 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसद्वारे. भारतीय संविधान तयार करणारी जी काही संविधान सभा आहे ही तयार कशानुसार झालेली आहे? तर 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे जे आहे ही त्या ठिकाणी कॅबिनेट मिशन प्लॅन जो आहे म्हणजे मेच्या शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. आणि 1947चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो आहे तो नंतर झाला किंवा हंगामी सरकार. याचं उत्तर जो आहे योग्य पर्याय काय असेल? तर 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभा निर्माण करण्यात आली किंवा निर्माण झाली. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 9वा प्रश्न.
खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात असते किंवा हातात आहे? राज्यसेवा मुख्य 2012 साली हा प्रश्न विचारलेला आहे. अजून एकदा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यावरून असे निदर्शनास येते की वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे? आणि त्यासाठी पर्याय जे आहेत हे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रातिनिधिक लोकशाही, पर्याय क्रमांक 2 अध्यक्षीय लोकशाही, पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही आणि पर्याय क्रमांक 4 प्रत्यक्ष लोकशाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही. म्हणजे आपण जी काही लोकशाहीची संकल्पना स्वीकारलेली ही कोणती आहे? संसदीय लोकशाही. त्या ठिकाणी पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 3 संसदीय लोकशाही. आणि त्या संसदीय लोकशाहीमध्ये जे काही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असणारं मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाच्या हातामध्ये वास्तविक सत्ता जी आहे ती एकवटलेली असते. म्हणजे याचं उत्तर आहे संसदीय लोकशाही, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? खाली वाक्य दिलेले आहेत. PSI मुख्य परीक्षा 2012ला हा प्रश्न विचारलेला होता. खालीलपैकी कोणतं वाक्य जे ते चुकीचं आहे? पहिलं वाक्य, घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1900, इथं लिहिताना थोडं चुकलेलं आहे, 9 डिसेंबर 1949 रोजी झाली. 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. पर्याय क्रमांक 2, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली. पर्याय क्रमांक 3, 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली. आणि पर्याय क्रमांक 4, राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागली. मग इथं 4 वाक्य जे आहेत ती 4 वाक्य दिलेली आहेत. आता ह्या 4 वाक्यापैकी चुकीचं वाक्य जे आहे ते चुकीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं आहे बघा चुकीचं वाक्य? यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली. दुसरा आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटना स्वीकृत केली. हे बरोबर आहे का? 26 नोव्हेंबर 1949 स्वीकृत केली म्हणजे हे बरोबर आहे. हे जे काय वाक्य हे वाक्य बरोबर आहे. तिसरं वाक्य आपण जर पाहिलं तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली, हे देखील बरोबर आहे. चौथा आहे राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्ष 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास 3 वर्ष लागले, हे देखील बरोबर आहे. म्हणजे पहिला भाग आपण जर पाहिला, पर्याय क्रमांक 1 आपण जर पाहिलं तर घटना समितीची पहिली सभा जी आहे ती 9 डिसेंबर 1948ला नाही तर ती कधी झाली? 9 डिसेंबर 1946ला झालेली. 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली सभा जी आहे ही झालेली आहे 9 डिसेंबर 1946. मध्ये उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 असं याचं उत्तर जे आहे ते उत्तर असणार आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 11 नंबरचा, खालील विधाने विचारात घ्या. PSI मुख्य परीक्षा 2012 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1, भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे. पर्याय क्रमांक 2, भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. पर्याय क्रमांक 3, भारतात न्यायालयानं संसदेने पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. आणि त्यासाठी खाली आणखी सांगितलेलं आहे वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता 1, 2, 3 असं लिहिले पण मुळात तिथं काय पाहिजे? अ, ब, क. इथं पाहिजे पहिल्यांदा इथं अ, ब आणि क. भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदेचे प्रारूपाचे अनुकरण केले आहे. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे. आणि भारतात न्यायालयानं संसदेने पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही. आणि खाली सांगितलेलं आहे फक्त अ बरोबर. पर्याय क्रमांक 2 अ व ब बरोबर. पर्याय क्रमांक 3 अ व क बरोबर. आणि पर्याय क्रमांक 4 अ, ब आणि क तिन्ही बरोबर. तर याचं योग्य उत्तर आहे. यामध्ये आपण जर पाहिलं पहिल्यांदा भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे अ हा पर्याय जो आहे तो बरोबर आहे. भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे, हे देखील बरोबर आहे. भारतामध्ये श्रेष्ठ काय आहे? तर संविधान श्रेष्ठ आहे. आणि तिसरं जे आहे भारतात न्यायालयानं संसदेने पारित केलेल्या कायद्यांची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही, तर हे चुकीचं आहे.
म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ आणि ब हा पर्याय जो आहे तो दुसरा पर्यायचं उत्तर येणार आहे, अ आणि ब. म्हणजे भारतानं जे काय संसदीय प्रारूप जे स्वीकारले हे कुणाकडून स्वीकारले तर ब्रिटनकडून स्वीकारले. आणि भारतामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर भारतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे संविधान. संसद जे आहे ते संसदेपेक्षा देखील संविधान श्रेष्ठ आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय आलं तर पर्याय क्रमांक 2 अ व ब. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 12 नंबरचा, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष, त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर B.R. आंबेडकर, पर्याय क्रमांक 3 J.B. कृपलानी आणि पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. तर भारताच्या ध्वज समितीचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ध्वज समितीचे अध्यक्ष जे आहेत हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि डॉक्टर B.R. आंबेडकरांचा आपण जर विचार केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ते कशाचे प्रमुख होते तर मसुदा समिती जे आहे तर त्या मसुदा समितीचे ते प्रमुख होते. आणि J.B. कृपलानीचा आपण जर विचार केला तर J.B. कृपलानी जे आहे ते अल्पसंख्याक उपसमिती जे आहे तर ते त्या ठिकाणी प्रमुख होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी त्यामध्ये प्रांतिक घटना समिती जी आहे त्या प्रांतिक घटना समितीचे ते प्रमुख होते. तर ह्याचं उत्तर काय असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? त्या ठिकाणी पर्याय क्रमांक अ पहिला राज्यघटना सर्वश्रेष्ठ, ब न्यायालयीन पुनर्विलोकन, क कल्याणकारी राज्य आणि ड घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. आणि त्यासाठी पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 अ ब क, पर्याय क्रमांक 2 अ ब, पर्याय क्रमांक 3 अ ब ड आणि पर्याय क्रमांक 4 सर्व. आता ह्यामध्ये आपण प्रत्येक जे काय पॉईंट आहे ते पॉईंट आपण चेक करूया. पहिला जो काय पॉईंट आहे तो आहे राज्यघटना सर्वश्रेष्ठ, हे बरोबर आहे, हे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. दुसरा आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, ते देखील बरोबर आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन. तिसरा आहे कल्याणकारी राज्याची निर्मिती. आणि चौथा आहे घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार. म्हणजे चारही जे काय पॉईंट आहेत किंवा चारही जे काय पॉईंट आहेत ही मूलभूत वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4 सर्व. म्हणजे राज्यघटना सर्वश्रेष्ठ, न्यायालयीन पुनर्विलोकन, कल्याणकारी राज्य आणि घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार ही चारही मूलभूत वैशिष्ट्य आहेत. त्यामध्ये उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4 अ ब क ड किंवा सर्व असं त्याचं उत्तर जे ते उत्तर येणार आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 14 नंबरचा, संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व टिंबटिंबच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक हे तत्व टिंबटिंबच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेलं आहे. PSI मुख्य परीक्षा 2012. पहिला पर्याय क्रमांक अ अमेरिका, ब ऑस्ट्रेलिया, क जर्मनी, का ड फ्रान्स. काय असेल याचं उत्तर तर पर्याय क्रमांक जे आहे ते 2 ऑस्ट्रेलिया ह्याचं योग्य उत्तर असेल. आता अमेरिकेकडून आपण काय स्वीकारलंय ते आपल्याला माहिती आहे, पुढे आणखी ते येणारच आहे. फ्रान्सकडून आपण गणराज्य जे आहे ते स्वीकारलेलं आहे. तर जर्मनीचा आपण जर विचार केला तर जर्मनीकडून आपण काय केलं की आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हा जो काय भाग आहे तो जर्मनीकडून स्वीकारलाय. अमेरिकेकडून मूलभूत हक्क जे आहे ते आपण स्वीकारले आहे. तर ह्याचं उत्तर काय असेल ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून आपण संयुक्त बैठक स्वीकारल्या. त्याचबरोबर आणखीन 2 घटक जे ते ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारले आपण. एक आहे समवर्त सूची आणि वाणिज्य किंवा व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य हे देखील ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेलं आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 15 नंबरचा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? अगदी सोपा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत त्यासाठी पर्याय तुम्हाला दिलेत. पर्याय अ पंडित जवाहरलाल नेहरू, ब सच्चिदानंद सिन्हा, क डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ड डॉक्टर B.R. आंबेडकर. तर ह्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ड ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ड डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि ही जी काही संविधानची मसुदा समिती जी आहे त्या मसुदा समितीमध्ये मग देखील हा प्रश्न आला होता की एकूण किती सदस्य होते? 7 सदस्य होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अध्यक्ष म्हणून निवड जी आहे ही कधी झालेली होती
तर 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947चा भाग जर पाहिला तर 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. तर जो योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4 किंवा ड, डॉक्टर BR आंबेडकर. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 16 नंबरचा. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले आहे? भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? STA पूर्व परीक्षा 2012. त्यासाठी पर्याय आहेत अ. पंडित जवाहरलाल नेहरू, ब. मानवेंद्रनाथ रॉय, क. महात्मा गांधी आणि ड. डॉक्टर BR आंबेडकर. तर ह्याचं योग्य उत्तर आहे क. महात्मा गांधी. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कुणी म्हटलेलं आहे? महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. आणि सर्वप्रथम ही संविधान सभेचा आपण जर विचार केला तर अशा सभेची मागणी जी आहे ती 1922 मध्ये महात्मा गांधींनी केलेली होती, पण त्या ठिकाणी संविधान सभा असा शब्दोल्लेख केलेला नव्हता 1922ला. त्यांचं मत असं होतं की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार हे संविधान असेल असं महात्मा गांधीजींनी म्हटलेलं होतं. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 17 नंबरचा प्रश्न. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? संविधान सभा जे आहे त्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार जे आहेत हे कायदेशीर सल्लागार कोण होते? आणि त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक अ किंवा 1 डॉक्टर BR आंबेडकर, ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, क. जवाहरलाल नेहरू आणि ड. BN राव. आता कायदेशीर सल्लागार जे आहेत, कायदेशीर घटनात्मक सल्लागार असं आपण म्हणू शकतोय. तर कायदेशीर घटनात्मक सल्लागार कोण होते? BN राव जे आहेत हे कायदेशीर घटनात्मक सल्लागार होते आणि यांची नेमणूक कोणी केलेली होती? तर व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी यांची नेमणूक जी आहे ती नेमणूक केली होती. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार जे आहेत हे कोण होते? BN राव हे होते आणि यांची नेमणूक जी आहे सर बेनेगल नरसिंह राव असं यांचं नाव, आणि यांची नेमणूक जी आहे ते व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी केलेली होती. त्याचा पर्याय क्रमांक 4 BN राव हे जो उत्तर असेल. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 18 नंबरचा. खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे? त्यामध्ये अ. भारत धार्मिक राज्य आहे, ब. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे, क. भारत भांडवलशाही राज्य आहे आणि ड. भारत सर्वकषवादी राज्य आहे. आणि ह्यासाठी योग्य पर्याय कोणता असेल? तुमच्या लगेच लक्षात आलं असेल आता. भारत धार्मिक राज्य आहे का? नाही. भारत कसलं राज्य आहे? तर भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे. त्यासाठी पर्याय क्रमांक 2 ब. भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे जो योग्य उत्तर असेल. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 19 नंबरचा. संघीय शासन व्यवस्थेमध्ये असिस्टंट पूर्व परीक्षा 2011ला प्रश्न विचारलाय. पर्याय क्रमांक 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, ब. सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, क. यामध्ये केवळ एकच सरकार असते आणि ड. यामध्ये केवळ प्रांतीय सरकार असतात. तर ह्याचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक ब. सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. विकेंद्रीकरण म्हणजे काय? तर सत्तेची विभागणी केली असते. दोन्ही जे काही शासन आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन, या दोघांचंही अस्तित्व असतं. सत्तेचं केंद्रीकरण जे आहे ते केलेलं असत नाही, पण आणीबाणीच्या दरम्यान फक्त सत्तेचं केंद्रीकरण जे आहे ते केंद्रीकरण होत असतं. तर ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केले असतात, म्हणजेच केंद्र आणि राज्य या दोघांचंही सहअस्तित्व संघीय शासन व्यवस्थेमध्ये असतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. त्यानंतर त्या पुढचा 20 नंबरचा प्रश्न. खाली दिलेल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आणि त्यासमोर दिलेले स्रोत तपासून योग्य पर्याय निवडा. मग काय सांगितलेत बघा, खाली तुम्हाला राज्यघटनेची वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि ती जी वैशिष्ट्य आहेत किंवा तो जो घटक आहे तो घटक आपण कोणत्या देशाकडून घेतलेला आहे, तर ते जे काही नाव आहे ते नाव पुढे दिलेलं आहे देशाचं नाव. तर त्या पद्धतीनं आता आपल्याला पाहायचं आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा बघा कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स, अ. त्यानंतर ब. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन, क. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया आणि ड. मार्गदर्शन तत्वे जर्मनी. अजून एकदा चेक करा व्यवस्थित. अ. कॅबिनेट व्यवस्था फ्रान्स, ब. मूलभूत हक्क सोव्हिएत युनियन, क. उर्वरित अधिकार ऑस्ट्रेलिया
आणि ड मार्गदर्शन तत्वे जर्मनी. तर ह्याचं योग्य खाली तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत. 1 नंबरचा पर्याय अ आणि ब बरोबर थ, तर क आणि ड चूक आहेत. पर्याय क्रमांक 2 अ क ड बरोबर थ, ब चूक. पर्याय क्रमांक 3 सगळे चूक आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 क आणि ड बरोबर आहे, तर अ आणि ब चूक आहेत. विचार करा व्यवस्थित, याचं काय असेल उत्तर. तर पर्याय क्रमांक किती असेल, पर्याय क्रमांक आहेत 3 हे सगळे चुकीचे आहेत. तर कॅबिनेट व्यवस्थेचा आपण जर विचार जर केला तर कोणाकडून घेतला कॅबिनेट व्यवस्था. पहिला आपण जर पॉईंट जर पाहिला, कॅबिनेट व्यवस्था कोणाकडून घेतलेले, तर कॅबिनेट व्यवस्था आपण घेत असताना ब्रिटिश घटनेकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क घेत असताना अमेरिकेची जी काही घटना आहे तर त्या अमेरिकेच्या घटनेकडून घेतलेल्या आहेत. मार्गदर्शन तत्वे जे आहेत ते आपण कोणाकडून घेतलेले आहेत, आयरिश घटना ज्या आहे त्या आयरिश घटनेकडून आपण मार्गदर्शन तत्वे जे ते घेतलेले आहेत. तर ह्या ठिकाणी सर्व जे आहे ते सर्व काय असतील, सगळे जे पर्याय ते पर्याय चुकीचे आहेत. त्या पुढचा प्रश्न 21 नंबरचा, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या. खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यासाठी पर्याय आहेत अ विजयालक्ष्मी पंडित, ब सुबलक्ष्मी, क सुचेता कृपलानी आणि ड सरोजिनी नायडू. आणि त्यासाठी पर्याय आहेत अ आणि ब केवळ, अ क आणि ड. त्यानंतर तिसरा आहे ब क आणि ड. आणि चौथा आहे अ ब आणि ड. चेक करा व्यवस्थित बघा. खालीलपैकी कोण भारतीय संविधान सभेच्या सदस्य ज्या आहेत ह्या सदस्य होत्या. आता भारतीय संविधान सभेचा आपण विचार करत असताना भारतीय संविधान सभेमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 15 महिला होत्या. आणि त्या 15 महिलांमध्ये जे नावं आहे ती नावं आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर त्यातलं पहिलं आपण नाव जर पाहिलं तर विजयालक्ष्मी पंडित ज्या आहेत, विजयालक्ष्मी पंडित या संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर दुसरं आपण जर पाहिलं सुबलक्ष्मी, तर या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. सुचेता कृपलानी या संविधान सभेच्या सदस्य होत्या. आणि सरोजिनी नायडू या संविधान सभेच्या सदस्य होत्या. म्हणजे एकूण जे काही 4 तुम्हाला सांगितले, विजयालक्ष्मी पंडित, सुबलक्ष्मी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू, त्यापैकी पर्याय क्रमांक अ क आणि ड या 3 संविधान सभेच्या सदस्य होत्या. आता अ क आणि ड कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 2 अ क आणि ड. हे पर्याय क्रमांक 2 जे आहे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 अ क आणि ड विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी आणि सरोजिनी नायडू. त्यानंतर त्यापुढं 22 नंबरचा प्रश्न, भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे. एसटीआय मेन्स 2013ला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामध्ये एक आहे सत्ता विभाजन, 2 पक्षविरहित लोकशाही, 3 न्यायालयीन स्वातंत्र्य आणि 4 लोकशाही विकेंद्रीकरण. तर याचं उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 लोकशाही विकेंद्रीकरण. भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्यामागचा उद्देश काय होता, की लोकशाही विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर त्यापुढचा प्रश्न 23 नंबरचा, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली. एसटीआय मेन्स 2013चा प्रश्न आहे. त्यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 कॅनडा, पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 3 USA आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. तर याचं उत्तर काय असेल, तर आपण राज्यपालाची निवड जे आहे, राज्यपालाचं पद आपण जर पाहिलं तर राज्यपालाचं पद आपण कुठून घेतलेलं आहे, तर 1935चा जो काय कायदा आहे त्या कायद्याकडून घेतलेला आहे राज्यपालाचं पद. आणि राज्यपालाची निवड राष्ट्रपतीद्वारे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून जे आहे ते कुणाकडून घेतले आपण, तर ते कॅनडाकडून घेतलेलं आहे. त्याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 कॅनडा. फक्त राज्यपालाचं पद असं जर आलं असेल तर 1935चा भारत शासनाचा कायदा आणि राज्यपालाची राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती जी आहे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून, तर ते कोणाकडून आपण घेतलेलं आहे, कॅनडाकडून घेतले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कॅनडा हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्यापुढं 24 नंबरचा प्रश्न, संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदस्य संदेशाचे वाचन केले. 24 नंबरचा प्रश्न, संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदस्य संदेशाचे वाचन केले. आणि त्यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 किंवा अ
संयुक्त राज्य अमेरिका, ब USSR, क चीन प्रजासत्ताक आणि ड ऑस्ट्रेलियाचे सरकार. तर ह्यामध्ये आपण विचार करत असताना जे वाचन केलेलं आहे तर ते वाचन करत असताना पहिलं जे आहे संयुक्त राज्य अमेरिका, त्यानंतर USSRचं वाचन केलेलं नाही, चीन प्रजासत्ताकचं वाचन केलं आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारचं वाचन केलं. मग याचं पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड हे जो उत्तर असणार आहे. म्हणजे तीन देशांच्या सदस्याचं ते वाचन जे आहे ते वाचन त्यामध्ये केलेलं आहे. तर त्यामुळं आणि हे वाचन कुणी केलं तर सच्चिदानंद सिन्हा यांनी केलं होतं. सच्चिदानंद सिन्हा यांनी तात्पुरते अध्यक्ष या नात्याने प्रथम USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशाकडून आलेल्या संदेशाचं वाचन जे आहे ते वाचन केलं होतं. त्यामुळे तर पर्याय क्रमांक 2 असेल, अ, क आणि ड हा पर्याय त्यामध्ये येणार आहे. त्यानंतर त्यापुढं 25 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. स्त्रोत जे आहेत, अ संसदीय लोकशाही ब्रिटिश राज्यघटना, पॉलिटिकल पार्ट आहे तो ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण घेतला आहे. संघराज्य अमेरिकेची राज्यघटना, मार्गदर्शन तत्वे आयर्लंडची राज्यघटना आणि सामायिक सूची ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. आणि बरोबर जे काही विधान जे आहे त्या बरोबर विधानाची निवड जे ती निवड त्यामध्ये करायचे. अ एकमेव बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 अ, ब, क आणि पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. आता चेक करू आपण एकदा. पहिला आहे संसदीय लोकशाही, ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतले, बरोबर आहे. सर्व जो पॉलिटिकल पार्ट जो आहे तो त्यांच्याकडून घेतला आहे. संघराज्य अमेरिकेची राज्यघटना ते देखील बरोबर आहे. त्यानंतर मार्गदर्शन तत्वे तात्विक भाग जो आहे तो आपण आयर्लंडकडून घेतलेला आहे, ते देखील बरोबर आहे. आणि सामायिक सूची ज्याला आपण समवर्ती सूची असं म्हणतोय ते आपण कुणाकडून घेतले? ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजे चारही पर्याय बरोबर आहेत. याचं उत्तर काय असेल? सर्व बरोबर. पर्याय क्रमांक 4 असं याचं उत्तर आहे, सर्व बरोबर. 25 नंबरचा प्रश्न, पर्याय क्रमांक 4 सर्व बरोबर. त्यानंतर त्यापुढचा 26 नंबरचा प्रश्न, जोड्या लावा. संविधान सभेच्या समित्या आणि त्याचे अध्यक्ष दिलेले आहेत. संविधान सभा ज्या आहेत त्या संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष जे आहेत ते अध्यक्ष दिलेत. पहिला जो गट आहे त्यामध्ये सांगत असताना संघ अधिकार समिती, वित्त व स्टाफ समिती, अल्पसंख्याक समिती आणि मूलभूत अधिकार उपसमित्यांनी पुढे दिलेत. JB कृपलानी, HC मुखर्जी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित नेहरू. आता आपण चेक करूया. पहिला आहे संघ अधिकार समिती. तर संघ अधिकार समिती जी आहे तर त्या संघ अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते अध्यक्ष होते पंडित नेहरू. मी पहिला जो आहे त्याचा पहिल्या पर्याय किती आला? पर्याय क्रमांक 4 अचा 4 आपण जर बघितलं 3 आणि 4 मध्ये ते आहे. त्यानंतर दुसरा आपण जर बघितला वित्त व स्टाफ समिती. वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष जे आहेत ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वित्त व स्टाफ समिती तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे ह्यामध्ये? तर पर्याय क्रमांक 3 आपण जर पाहिला तर 4, 3. त्यानंतर त्या पुढचं देखील चेक करूया. अल्पसंख्याक उपसमिती. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत ते होते HC मुखर्जी आणि मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर JB कृपलानी. त्या ठिकाणी पर्याय किती आला? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर जे आहे ते उत्तर असेल 4, 3, 2, 1 असं असणार आहे. संघ अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू, वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक उपसमिती जे आहे तर त्याचा अध्यक्ष जे आहेत किंवा HC मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमितीचे होते JB कृपलानी. पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्यापुढचा आहे 27 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे. STI मेन्ससाठी हा प्रश्न आहे. राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे. अ एकेरी नागरिकत्व, ब मूलभूत नागरी व फौजदार कायद्याबाबत समानता, क अखिल भारतीय सेवा. तर ह्याचं योग्य उत्तर आहे, त्या पर्याय देखील खाली दिलेत, अ क, अ ब आणि क आणि वरील सर्व. तर राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता ह्याचा आपण जर विचार केला तर त्यासाठी एकेरी नागरिकत्वाचा पण स्वीकार केलेला आहे. त्याचबरोबर मूलभूत नागरी व फौजदारी कायद्यावर समानता देखील स्वीकारलेली आहे आणि समान अखिल भारतीय सेवा. हे तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असेल. एकेरी नागरिकत्व, मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता आणि समान अखिल भारतीय सेवा
सर्व बरोबर. मी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे जे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न, राज्यघटनेने, पुन्हा तोच आला बघा, राज्यघटनेने प्रशासकीय कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? PSI प्रिलिम 2013. पर्याय क्रमांक 1 शीख, पर्याय क्रमांक 2 ख्रिश्चन, पर्याय क्रमांक 3 अनुसूचित जाती आणि पर्याय क्रमांक 4 अनुसूचित जमाती. तर ह्या ठिकाणी आपण बघत असताना जी घटना परिषद होती, संविधान सभा असं म्हणू शकतो आपण, त्या संविधान सभेच्या ज्या निवडणुका झाल्या तर त्या निवडणुकीमध्ये 3 जे काय भाग आहेत ते भाग त्यामध्ये केलेले होते. तर ते 3 भाग आपण करत असताना, तर त्यातला पहिला जो काय भाग होता तो सर्वसाधारण, पहिला भाग होता सर्वसाधारण, दुसरा होता मुस्लिम आणि तिसरा जो आहे तो काय होता? शीख. याचं उत्तर काय असेल यामध्ये? योग्य उत्तर जे आहे ते काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 शीख हे जे योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे सत्तांचं किंवा जागांचं विभाजन करत असताना तर जागाचं विभाजन हे प्रमुख 3 भागामध्ये केलेलं होतं, शीख, मुस्लिम व साधारण. आणि अल्पसंख्याक गटाचा आपण जर विचार जर केला या पर्यायापैकी तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 शीख हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न, सूची अ व सूची ब मधील योग्य जोड्या जुळवा. सूची अ जे आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे तरतुदी आणि सूची ब मध्ये जे आहे ते सांगितले त्यामध्ये स्रोत. हे अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे. असिस्टंट मेन्स 2013 हा विचारलेला प्रश्न आहे. अ मध्ये सांगितले आहे कायद्याचे राज्य. आता डायरेक्ट आपण चेक करू. कायद्याचं राज्य आपण जर पाहिलं तर हे कायद्याचं राज्य आपण कुणाकडून घेतलेलं आहे? तर कायद्याचं राज्य आपण घेतलेलं आहे इंग्लंडकडून. कायद्याचं राज्य जे आहे ते आपण घेतलं इंग्लंडकडून. त्यानंतर घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे दक्षिण आफ्रिकेकडून आणि समवर्त सूची कुणाकडून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. मग काय आलं बघा, अचं किती आला पर्याय? अचा पर्याय आहे 2. मी पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अचा आहे 2. बचा आपण जर विचार केला घटना दुरुस्ती बचं 3 आणि कचं 1. त्यामुळे त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 असायचं उत्तर असेल. कायद्याचं राज्य इंग्लंड, घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका आणि समवर्त सूची ज्याला आपण सामायिक सूची असं म्हणतोय तर ते आहे ऑस्ट्रेलियाकडून. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्या पुढचा प्रश्न 30 नंबरचा, संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते बरोबर जुळत नाही? म्हणजे योग्य नाही थोडक्यामध्ये. संविधान सभेच्या समितीच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणती जोडी जी आहे ती थोडक्यामध्ये बरोबर जुळत नाही? तर त्यासाठी सांगितलं आहे पहिल्यांदा सुकाणू समिती. सुकाणू समितीचे जे अध्यक्ष होते कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे बरोबर आहे. कामकाज समिती KM मुन्शी, हे देखील बरोबर आहे. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी, हे देखील बरोबर आहे. आणि अल्पसंख्याक उपसमिती आपण जर पाहिली तर अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत हे मौलाना अबुल कलाम आझाद, हे जे आहे हा पर्याय चुकीचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे जे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे जे उत्तर असेल अल्पसंख्याक उपसमिती. अल्पसंख्याक उपसमिती हे जे कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल जे आहे ते अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष जे ते होते. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा. PSI मुख्य 2013. अ प्रबळ केंद्र आणि घटक राज्ये यात अधिकार वाटणी. ब एकात्म न्याय संस्था. क अखिल भारतीय प्रशासकीय सेवा. आणि ड एकेरी नागरिकत्व. वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे किंवा आहे ते ओळखायचं आपल्याला. त्यासाठी पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 अ व ब, पर्याय क्रमांक 3 अ ब आणि क आणि पर्याय क्रमांक 4 सर्व. तर बघा, भारतीय राज्यघटनेने नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पहिला जो काही भाग आपण जर पाहिला, प्रबळ केंद्र
आणि केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणे हे बरोबर आहे. एकात्म न्याय व्यवस्था देखील बरोबर आहे. अखिल भारतीय सेवा देखील बरोबर आहे. आणि एकरी नागरिकत्व हे जर उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4 सर्व हे जर उत्तर असेल. नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून या तरतुदी वापरलेल्या आहेत. हे प्रबळ केंद्र आणि घटक राज्य यात अधिकार वाटणी, एकात्म न्याय संस्था, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा आणि एकेरी नागरिकत्व म्हणजे चारही जे काही पर्याय आहेत हे पर्याय काय असतील, योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 हे जर उत्तर असेल, पर्याय क्रमांक 4. त्यापुढचा प्रश्न 32 नंबरचा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. पुन्हा स्त्रोत तुम्हाला दिलेले आहेत. आता डायरेक्ट आपण जोड्या जुळवत पुढे जाऊ. पहिला आपण जर पाहिलं तर मूलभूत अधिकार कुणाकडून घेतलेत? मूलभूत अधिकार, तर मूलभूत अधिकार घेतलेले आहेत अमेरिकेची जी काही घटना आहे त्या अमेरिकेच्या घटनेकडून मूलभूत अधिकार जे ते घेतलेले आहेत. अमेरिकेची घटना हे पहिल्याच काय असेल, 4 असेल. मूलभूत अधिकार अमेरिकेची घटना. दुसरा भाग आपण जर पाहिला तर नीती निर्देशक तत्वे ते कोणाकडून घेतलेले आहेत? तत्वे थोडक्यामध्ये मार्गदर्शन तत्वे असं म्हणू शकतो आपण त्याला. तर ते घेतलेलं आहे आयरिश घटनेकडून. त्यानंतर तिसरा आहे केंद्र सरकारला उर्वरित अधिकार. केंद्र सरकार प्रबळ कुठं केलेलं आहे? आयर्लंडची घटना. आणि आणीबाणी जे आहे ती कुठं घेतलेलं आहे? जर्मनीची घटना. बघा ह्यासाठी काय आला? अ साठी पर्याय आहे 4, अ साठी पर्याय 4, ब साठी आहे 3 म्हणजे 2 आणि 3 मध्ये आहे बघा. क साठी जो काय पर्याय आहेत कच आहे 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे ज योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. म्हणजे मूलभूत अधिकार घेतलेले आहेत अमेरिकेची घटना, नीती निर्देशक तत्वे आहेत ते आयरिश संविधान, केंद्र सरकारला उर्वरित अधिकार जे ते कॅनडा आणि आणीबाणी जे आहे ते आपण घेतलेलं आहे जर्मनीची वायमर संविधान, वायमर घटना जे त्यानुसार घेतलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे जर योग्य उत्तर असेल. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 33 नंबरचा. भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक याची जुळणी करा. म्हणजे संघराज्याबाबतची जी काय विधान आहे ते विधान यामध्ये केलेले आहेत. तर त्या बाबतीमध्ये आपल्याला हे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न जोडायचे आहेत. पहिला आहे संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले असं सांगितले आहे आयवर जेनिंग्ज यांनी. ब पूर्णपणे संघराज्यही नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हीचा संयोग असलेले ग्रॅनव्हिल ॲस्टिन. प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य दुर्गादास बसू आणि एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य के.सी. व्हेअर. असे वर्णन जे ते वर्णन त्यामध्ये केलेले आहेत. बघा पहिल्यांदा आपण बघत असताना संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले संघराज्य, संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले संघराज्य असं वर्णन कोणी केलेलं आहे? तर हे वर्णन केलेलं आहे के.सी. व्हेअर यांनी वर्णन केलेलं आहे. के.सी. व्हेअर संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असणारे संघराज्य असं वर्णन कोणी केलेलं आहे? के.सी. व्हेअर. म्हणजे अ चा विचार आपण जर केला तर अ चा किती आला? अ च्या पुढे येणार आहे 4. अ चा जो आहे तो आला 4. ब चा विचार आपण जर केला तर पूर्णपणे संघराज्यही नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हीचा संयोग असलेलं असं कोणी सांगितलेलं आहे? तर असं सांगितलेलं आहे दुर्गादास बसू यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ब चा विचार आपण जर केला तर ब चं काय येणार आहे? क येणार आहे. ब चा जो आहे तो क येणार आहे. तिसरा प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य ते आहे सर आयव्हर जेनिंग्ज यांनी म्हटलेलं आहे. मग तिसऱ्याचं काय आलं? तर तिसऱ्याचं आलं अ किंवा एक असं आपण म्हणू शकतोय, अ किंवा एक. आणि चौथा विचार केला एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र मिश्रण तर हे आहे ग्रॅनव्हिल ॲस्टिन यांनी सांगितलेलं आहे. ग्रॅनव्हिल ॲस्टिन. तर इथं काय येणार आहे? ब. म्हणजे थोडक्यामध्ये इथं आपण ड किंवा इथं 4 म्हणू शकतोय. यासाठी 4, यासाठी 3, यासाठी 1 आणि 2. म्हणजे पर्याय कसे पाहिजेत? 4, 3, 1 आणि 2. 4, 3, 1 आणि 2. तर आहे पर्याय क्रमांक 1, 4, 3, 1 आणि 2. बघा अजून एकदा व्यवस्थित आपण चेक करूया. संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले संघराज्य, संघराज्याचे दुय्यम वैशिष्ट्य असलेले संघराज्य जे आहे असं वर्णन कोणी केलेलं आहे? तर असं वर्णन केलेलं आहे के.सी. व्हेअर यांनी असं वर्णन केलेलं आहे. त्यासाठी पहिल्याचा जो आहे तो पर्याय क्रमांक 4 असेल. दुसरा आहे पूर्ण संघराज्यही नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्यही नाही
परंतु दोन्हीचा संयोग असलेले असं जे काय वर्णन केलेलं आहे ते वर्णन केले दुर्गादास बसू यांनी. तर इथं पर्याय क्रमांक 3. प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य असं जे काय वर्णन आहे ते वर्णन केले आयव्हर जेनिंग्ज यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. आणि एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र असं जे काही वर्णन आहे ते वर्णन केलेलं आहे ग्रॅनव्हिल ॲस्टिल यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर काय असेल 4, 3, 1, 2. तर तो आहे पर्याय क्रमांक 1 जो आहे याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 34 नंबरचा. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्रोताच्या योग्य जोड्या लावा. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत त्यांच्या योग्य जोड्या लावा. त्यामध्ये सांगितलेलं आहे एकेरी नागरिकत्व, मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि उर्वरित अधिकार. आपण जर पाहिलं तर एकेरी नागरिकत्व जे आहे तर एकेरी नागरिकत्व आपण कोणाकडून घेतलेलं आहे तर एकेरी नागरिकत्व आपण घेतलेलं आहे ब्रिटिश घटनेकडून. हे बरोबर आहे. म्हणजे ही जोडी आपण सरळ पुढे लावू शकतोय. एकेरी नागरिकत्व कुणाकडून घेतलेलं आहे तर ब्रिटिश घटना. मूलभूत हक्क कुणाकडून घेतलेला आहे तर मूलभूत हक्क घेतलेला आहेत अमेरिकेची घटना. मूलभूत हक्क जे आहेत ते अमेरिकेची घटना. स्वातंत्र्य, समता व बंधुता हे घेतलेलं आहे फ्रान्सकडून. स्वातंत्र्य, समता व बंधुता. आणि उर्वरित अधिकार कुणाकडून घेतलेत तर कॅनडाकडून घेतलेले आहेत. आपण ह्यामध्ये जर विचार केलं तर अचं किती असेल किंवा अचं आहे 1, बचं आहे 4. अचं 1 आणि बचं 4 कुठं आले बघा तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेलं. अचं 1 आणि बचं 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल 1, 4, 2 आणि 3. एकेरी नागरिकत्व ब्रिटिश घटना, मूलभूत हक्क अमेरिकेची घटना, स्वतंत्र, समता व बंधुता फ्रान्सची राज्यघटना आणि उर्वरित अधिकार कॅनडाची घटना किंवा कॅनडियन राज्यघटना. त्यामुळे पर्याय क्रमांक किती असेल 2 हे योग्य उत्तर असेल. पुढं 35 नंबरचा प्रश्न. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते. आपण विचार करत असताना एकूण जी काही सदस्य संख्या होती ती सदस्य संख्या आपल्याला माहिती आहे. तर त्यामध्ये आपण विचार करताना एकूण सदस्य संख्या किती होती 389 संख्या होती. त्याचं डिवायडेशन जे आहे हे कसं केलेलं आहे ते बघा. पर्याय क्रमांक 1 दिला आहे 290 ब्रिटिश प्रांत ब्रिटिश भारत, 6 चीफ कमिशनरी प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. तर हा पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2 दिला 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनर प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. पर्याय क्रमांक 3 दिला 296 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनरी प्रांत आणि 89 भारतीय संस्थाने. आणि चौथा आहे 296 ब्रिटिश प्रांत, 4 चीफ कमिशनरी प्रांत आणि 87 भारतीय संस्थाने. तर याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 त्यामध्ये 292 हे ब्रिटिश प्रांत किंवा ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनरी प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. पण ह्यामध्ये आपण प्रत्यक्षात जी निवडणूक झाली तर ती निवडणूक कितीवर झालेली होती फक्त 296 जागावर झालेली होती. 296 कशा तर ह्या 292 जागा आणि ह्या 4 यांनी काय केलेलं होता बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 292 ब्रिटिश भारत, 4 चीफ कमिशनरी प्रांत आणि 93 भारतीय संस्थाने. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. पुढं 36 नंबरचा प्रश्न. राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. असिस्टंट पूर्व 2014चा प्रश्न आहे. राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. त्यासाठी पर्याय आहेत बिहार, केंद्रीय प्रांत, बॉम्बे आणि पंजाब. तर याचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 केंद्रीय प्रांत हे योग्य उत्तर असेल. राजकुमारी अमृत कौर ह्या केंद्रीय प्रांतामधून निवडून आल्या होत्या. संयुक्त प्रांत असं आपण त्याला म्हणू शकतोय, संयुक्त प्रांतामधून. त्या पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा प्रश्न. कॅबिनेट मिशन योजना संदर्भात जुळणी करा. आता कॅबिनेट मिशन प्लॅन जो आहे तर त्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये जे काय डिवायडेशन केलं होतं किंवा जी विभागणी केली होती आता आपण ह्या अगोदर बघितला प्रश्न तोच प्रश्न इथं रिपीट झालेला आहे, फक्त वेगळ्या स्वरूपात आपल्याला दाखवलेला आहे. तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर कॅबिनेट मिशन प्लॅन तर त्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये सांगितलं आहे निवडायची एकूण संख्या, संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी, उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी आणि प्रांतांचे प्रतिनिधी असे एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. तर कॅबिनेट मिशन प्लॅन मे 1946 होता आणि त्यामध्ये काय सांगितलं होतं
की 389 जागा ज्या आहेत ते एकूण होत्या. टोटल ज्या काही जागा होत्या मी निवडायची एकूण सदस्य संख्या किती होती 389. त्या 389 मध्ये 3 पार्ट जे ते 3 पार्ट त्यामध्ये केलेले होते. त्यातला एक पार्ट काय होता तर 292 हा एक पार्ट होता. ते ब्रिटिश भारत जे आहे ते 292 होते. ब्रिटिश भारत जे आहेत. त्यानंतर 93 जे आहेत किंवा 4 आपण विचार करताना 4 होते चीफ कमिशनरी प्रांताचे किंवा उच्च आयुक्तांचे असं आपण म्हणू शकतोय. आणि 93 ज्या काही जागा होत्या ह्या 93 जागा कोणाच्या होत्या तर संस्थानांचे प्रतिनिधी होते. मग आपण बस जर बघितलं संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी किती असणार आहेत तर 93 असणार आहे. उच्च आयुक्तांचे किती असणार आहे 4 असणार आहेत. आणि प्रांताचे प्रतिनिधी किती 292. म्हणजे अ साठी किती पर्याय आला तर अ साठी आला पर्याय क्रमांक 4. ब साठी काय आला संस्थानिक राज्यांचे ब साठी आला पर्याय क्रमांक 3. क साठी पर्याय किती आला उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी तर त्यासाठी आला 4 पर्याय क्रमांक 2. म्हणजे ह्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 1 ह्याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 हे 389 जागा त्यापैकी 292 ज्या काही जागा होत्या त्या होत्या प्रांतांचे प्रतिनिधी. 4 जागा होत्या चीफ कमिशनरी प्रांत उच्च आयुक्तांचे प्रांत आणि 93 ज्या जागा होत्या त्या होत्या संस्थानिकांचे प्रतिनिधी. पर्याय क्रमांक 1 हे जो योग्य उत्तर असेल. पुढे 38 नंबरचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 आणि त्यासाठी वैशिष्ट्य सांगितलेत समतेचे अधिकार, स्वातंत्र्याचे अधिकार, संघराज्य, समाजवादी संरचना, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता असे पर्याय जे ते पर्याय दिलेत. आणि पर्यायी उत्तर जे ते उत्तर त्यामध्ये सांगितलेत सर्व अ क ई फ अ ब क ड फ आणि अ ब क ई फ. तर त्या ठिकाणी सांगत असताना समतेचे तत्व जे ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. हे सर्वोच्च न्यायालयाचं हे मत आहे. थोडक्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची ही संविधानाची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता त्यांनी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी समतेचं जे काही तत्व आहे पहिलं आपण जर पाहिलं तर समतेचं तत्व हे यामध्ये येणार आहे. समतेचं तत्व. त्यानंतर स्वातंत्र्याचं तत्व त्यामध्ये घेतलेलं नाही. स्वातंत्र्य तत्व जे आहे ते त्यामध्ये घेतलेलं नाही. संघराज्य, समाजवादी संरचना देखील घेतलेली नाही त्यामध्ये. न्यायालयीन पुनर्विलोकन जे आहे ते घेतलेलं आहे आणि धर्मनिरपेक्षता जी आहे ती त्यामध्ये घेतलेली आहे. म्हणजे पर्याय आपण जर पाहिलं तर अ क ई आणि फ असं त्यामध्ये यायला पाहिजे. अ क ई फ. तर पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्यामध्ये दिलाय अ क ई आणि फ. म्हणजे समतेचं तत्व, संघराज्य, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता हे कुणी सांगितलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्य सांगितलेत की काही वैशिष्ट्यांना संघटनेची पायाभूत वैशिष्ट्य म्हणून मान्यता दिल्या. त्यामध्ये काय काय असेल समतेचं तत्व, संघराज्य, न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आणि धर्मनिरपेक्षता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ क ई फ हे जो उत्तर असेल. त्यानंतर त्यापुढचा 39 नंबरचा प्रश्न. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते. त्याची कारणे अशी आहेत. जी कारणं जे आहेत ती कारणं त्यामध्ये दिलेली आहेत. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते. त्याची कारणे 1. मसुद्याची भाषा केवळ न्यायालयालाच परिचित आहे. ब किंवा 2. तरतुदीमधील धन्वर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकते. 3. मसुदा लोकांना सत्यातून दूर नेतो असे म्हणतात. आणि 4. मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. आणि वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ते सांगायचं आहे. असत्य आहे तर ह्या ठिकाणी असत्य कोणतं आहे तर मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते हे विधान जे आहे हे विधान काय आहे तर ते असत्य आहे. मी बाकी सर्व विधान जे आहे ते सत्य आहेत. कारण मसुद्याची जी काही भाषा आहे ही न्यायालयानं परिचित आहे या स्वरूपाची भाषा आहे. घटनात्मक जे काही किंवा कायदेतज्ञ जे आहेत या व्यक्तींना त्याचा अर्थ किंवा ती भाषा समजू शकते. तिथं पर्याय क्रमांक 4 जो आहे तो 4 त्यामध्ये काय सांगितलं आहे की मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद
त्या काळातील कायदेतज्ञ होते, हे विधान जे काय आहे तर असत्य आहे. त्यावेळेचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 जे आहे ह्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 40 नंबरचा, योग्य जोड्या जुळवा. यामध्ये खाली सांगितलेलं आहे भारतीय संघराज्याचे वर्णन आणि विद्वान, म्हणजे वर्णन कोणी केलेलं आहे आणि विद्वान जे ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ते वर्णन करत असताना पहिलं आहे एकात्मकतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप. आता डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊ. पर्याय 40 नंबरचा जो काही प्रश्न आहे तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकात्मकडे कल असलेले संघराज्य असं जे काही वर्णन आहे, वर्णन कोणी केलेलं आहे तर हे वर्णन करत असताना प्राध्यापक D.N. बॅनर्जी यांनी असं वर्णन केलेलं आहे. जरा पर्याय जे आहे ते पर्याय खाली गेलेले आहेत. आधी आपण ते लक्षात घेऊ अगोदर. एकात्मकतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप, अर्धसंघराज्य, कमालीचे संघराज्य आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य. तर पहिला जो आहे एकात्मकतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप असं जे काही वर्णन आहे हे वर्णन कोणी केलेलं आहे? प्राध्यापक D.N. बॅनर्जी यांचं असं मत आहे. म्हणजे पहिल्याचा काय पर्याय असेल तर पहिल्याचा पर्याय क्रमांक 4 असा असेल. त्यानंतर दुसरा जो आहे अर्धसंघराज्य असं वर्णन केलंय C.H. अलेक्झांड्रोविच यांनी केलेलं आहे. C.H. अलेक्झांड्रोविच. त्यानंतर कमालीचे अर्धसंघराज्य असं वर्णन केलेलं आहे ॲपल बी पॉल एच यांनी केलेलं आहे. आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य असं वर्णन केलं होतं K.V. राव यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे एकात्मकतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप प्राध्यापक D.N. बॅनर्जी, अर्धसंघराज्य C.H. अलेक्झांड्रोविच, कमालीचे संघराज्य ॲपल बी पॉल एच आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य K.V. राव असं याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 हे जर योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1. तर अशा प्रकारे आपण 40 प्रश्न जे आहेत ते 40 प्रश्न ह्यामध्ये बघितलेले आहेत. हे सर्वच्या सर्व प्रश्न जे आहेत हे MPSCच्या या अगोदरचे ज्या काही एक्झाम झाले ते एक्झाममध्ये आलेले होते. अजूनही पुढचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला पाहिजेत. पुढचा जो व्हिडिओ असेल त्या पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.